ही निवडणूक मतदारांनी ज्याप्रमाणे मनावर घेतलेली आहे त्याप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांनीही मनावर घेतली. बॅकफुटवर असलेली काँग्रेस फ्रंटफुटवर आली. मात्र आता यावेळी ही निवडणूकच पूर्णतः देशमुख गटाच्या हातात काँग्रेसची सगळी सूत्र गेल्यामुळे चर्चेची निवडणूक झाली. आता आपला विजय नक्की अशा आविर्भावात फिरत आहे. मात्र हे जरी सत्य असले सभा झाल्या आणि कुणीही कितीही म्हटलं की या सभेमुळे वातावरण बदललं, शिक्कामोर्तब झालं, तर असं काही शिक्कामोर्तब होताना दिसत नाही. मोदीची सभा झाल्यानंतरही भाजपला अजून गडकरींची सभा घ्यावी लागली. लढाई अगदी अटीतटीची अशी आहे. लातूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये सध्या प्रचाराची रणधुमाळी अगदी अंतिम टप्प्यात आहे आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की ही निवडणूक मतदारांनी ज्याप्रमाणे मनावर घेतलेली आहे त्याप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांनीही मनावर घेतलेली आहे लातूरसाठी. याचं वैशिष्ट्य असं की गेल्या 2 निवडणुकांमध्ये बॅकफुटवर असलेली काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्तानं फ्रंटफुटवर आली आणि ती आणली गेली ती एवढ्यासाठीच की लातूरचं नेतृत्व ज्या नेत्यांनी केलं ते शिवराज पाटील चाकूरकर असतील, डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील किंवा विलासरावजी देशमुख असतील, या नेत्याच्या नंतर लातूरमध्ये नेता कोण, तर लातूरमध्ये भविष्यात राज्याचं नेतृत्व करणे इतकं समर्थ नेतृत्व कोण असेल तर ते अमित देशमुख आहेत असं प्रोजेक्शन त्यांचं मागे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये झालं आहे. आणि त्यानंतर काँग्रेसने ही निवडणूक मनावर घेतली. काँग्रेसकडून या निवडणुकीत डॉक्टर शिवाजी काळगे उमेदवार आहेत. काळगे हे नेत्ररोग तज्ञ आहेत. त्यांचा लातूरमध्ये व्यवसायाच्या निमित्तानं जनसंपर्क सातत्याने असतो. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसकडून झाली होती. मात्र काँग्रेसमधल्या चाकूरकर गटाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने ती मागे पडली. मात्र आता यावेळी ही निवडणूकच पूर्णतः देशमुख गटाच्या हातात काँग्रेसची सगळी सूत्र गेल्यामुळे चर्चेची निवडणूक झालेली आहे. दुसरीकडे भाजपकडून विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे यांना उमेदवारी दिलेली आहे. निवडणूक पूर्व काळामध्ये भाजपनं या राज्यामध्ये ज्याप्रमाणे सातत्याने सर्वे केले त्याचप्रमाणे लातूर मतदारसंघातही सर्वे झाले होते. मात्र प्रत्येक सर्वेमध्ये विद्यमान खासदाराविषयी नकारात्मक अहवाल सातत्याने येत गेला. तो थेट दिल्लीला पक्षश्रेष्ठीसमोर गेला, तिथपर्यंत चर्चा झाली आणि लातूरला मग उमेदवार बदलावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र ज्याप्रमाणे सोलापूर आणि बीडमध्ये भाजपने उमेदवार बदलला त्याप्रमाणे लातूरमध्ये बदलला नाही. बीड आणि सोलापूरच्या जे मावळते खासदार आहेत त्यांच्यापेक्षा सुधाकर श्रृंगारे अधिक हुशार आहे. त्यांनी थेट दिल्लीतून आपली उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं आणि त्याचा परिणाम असा झाला की लातूरमधल्या काही स्थानिक नेतृत्वाला डावलून ते थेट दिल्लीला गेले, उमेदवारी मिळवली. त्यामुळे इथं प्रचंड नाराजीचा सूर निर्माण झाला. म्हणजे त्यांच्या उमेदवारीचं स्वागत असं काही जल्लोषात झालं असं काही कुठं घडलेलं नाही. तरी सुद्धा निवडणूक प्रचाराची जबाबदारी कोणावर द्यायची यावर सुरुवातीच्या काळामध्ये भाजपमध्ये धुसफूस सुरू होती. पक्षश्रेष्ठींना अखेर आदेश द्यावा लागला आणि गिरीश महाजन इथं आले आणि त्यानंतर मग भाजपची गाडी प्रचाराच्या रुळावर येऊन नंतर भाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधानांची सभा झाली. त्याच्या अगोदर काँग्रेसच्या प्रचारासाठी उदगीरमध्ये प्रियांका गांधीची सभा झाली. दोन्ही सभा झाल्यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते
आता आपला विजय नक्की अशा आविर्भावात फिरत आहेत. मात्र हे जरी सत्य असलं, सभा झाल्या तरी, आणि कुणीही कितीही म्हटलं की या सभेमुळे वातावरण बदललं, शिक्कामोर्तब झालं, तर असं काही शिक्कामोर्तब कुठं होताना दिसत नाही. मोदीची सभा झाल्यानंतरही भाजपला अजून गडकरींची सभा आज घ्यावी लागली. काँग्रेसमध्ये प्रियांका गांधीच्या सभेनंतर स्थानिक नेत्यांच्या सभा होत आहेत, राज्याच्या नेत्याच्या सभा होत आहेत. त्यामुळं ही लढाई अगदी अटीतटीची अशी आहे. आणि त्यातल्या त्यात श्रंगारे जे 5 वर्षामध्ये मतदाराकडे कानाडोळा केला, तीच भूमिका आता मतदार घेताना दिसत आहे. त्याचा परिणाम निश्चितच या निवडणुकीत श्रंगारेंना दिसणार आहे, एवढं मात्र नक्की.